निसर्गाच्या पलीकडे एक बेबी फॅक्टरी आहे, जिथे नवनवीन जीव आकाराला येतात. एके दिवशी तिथे योगेश आणि प्रणतीची एक खास ऑर्डर पोचली. एका गोड परीनं ती ऑर्डर स्वीकारली. आनंदानं तो नशिबाचा चक्र फिरवला आणि एका गोंडस चिमुकल्याची निवड झाली. त्या परीनं त्या बाळाला प्रेमानं सजवलं, छान पॅक केलं आणि त्याचा पृथ्वीवरचा प्रवास सुरू झाला. प्रवासात जेव्हा त्या बाळानं डोळे उघडले तेव्हा त्याला समजलं की आपण भारतात चाललोय. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्यासमोर 3 पर्याय ठेवले गेले. क्रिएटिव्ह बनायचं, सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं की अजून काही. पण या पठ्ठ्यानं तिसराच एक खास पर्याय निवडला. एक गोड हास्य दिलं आणि तो निघाला आपल्या स्वप्ननगरीकडे, म्हणजेच मुंबईकडे. आणि मग तो क्षण आला ज्याची सगळे वाट पाहत होते. आईबाबांच्या हातात तो इवलासा जीव आला. तो स्पर्श होताच आनंदाश्रू वाहू लागले. बाबा रडले, घरचे रडले आणि अख्खं हॉस्पिटल जणू त्याच्या स्वागताला उभं ठाकलं. घडी आल्यावर पाहुण्यांची मांदियाळी जमली. कौतुकाचा वर्षाव झाला. आणि आता एकच प्रश्न सगळ्यांच्या ओठांवर आहे, याचं नाव काय ठेवायचं? तर मंडळी, ज्याच्या आगमनानं घराचं नंदनवन झालं, त्या लाडक्या सोन्याचं नाव पाहण्यासाठी आता आपण सगळे सज्ज होऊया. असे म्हणतात, माणसाची ओळख त्याच्या नावात दडलेली असते, ज्याचा पहिला अर्थ आहे पवित्रता, ज्याचा संबंध थेट विजय आणि शौर्याशी आहे. साक्षात भगवान शिवाचे प्रतिबिंब आणि एका तेजस्वी व्यक्तिमत्वाची ओळख म्हणजे शार्विल, दिव्यत्वाचे प्रतीक तू. शार्विल, अमर्याद शक्तीचा स्रोत तू. आतापासून गावात हाक मारायची. चला, दूध पिऊन भेटू.